हॅलो. हे मला आत्ता एकदम कधीन गई एकदम एकदम विचित्रशी गोष्ट यायला कधी जस्ट 5 मिनिट्स अगो. म्हणजे हे दिसतं हा परमनंट कलर म्हणून मला दिला होता. ओके, तो गेला आहे. बट ही शर्ट काहीच नाही उरला माझ्या हातावरती. हे परमनंट कलरचा दुकानदार म्हणत होता की इतका परमनंट कलर आहे, निघणारच नाही. बट त्यांच्या शर्टला निघून गेला, काहीच नाही उरलं माझ्या हातावरती. माझ्या हातावर काही कुठंच काही नाही उरलं. माझ्या मित्रांच्या तोंडावर सुद्धा काहीच नाही उरलं. का हे मला नाही माहीत का गेला, का म्हणजे तो परमनंट होताच की नव्हता. बट हे मला एक गोष्ट त्या कलरने जाता आता रिअलाईज करून दिली की भाई काहीच गोष्टी परमनंट नाही, कुछ भी परमनंट नाही आहे. सब एक दिन चले जाना है. म्हणजे की ह्यांच्यात जे काही तुमच्या आयुष्यातले काही माणसं आहेत ते पण एक दिवशी निघून जातील. हे सगळेच निघून जाणार आहे. कोणीच कोणासाठी नाही थांबत. जसं की हा कलर हा सुद्धा आणखी 2-1 दिवसात पूर्णपणे निघून जाईल. माझा हात पूर्ण पांढरा होऊन जाईल. किती वियर्ड थिंग आहे की म्हणजे काहीच परमनंट नाही आहे. आणि ही गोष्ट भाई कलरनी जाता शिकून गेला की भाई नाही, काहीच नाही उरणार तुझ्याकडं, काहीच नाही उरणार शेवटला. आज तुझ्या पैशासाठी हे करतोय, मेहनत करतोय, तो सुद्धा पैसा तुझ्याकडे नाही उरणार. शेवटला तू नाही घेऊन जाऊ शकणार किंवा काहीच नाही भेटणार आहे माझ्या. शेवटला माझा हात हा मोकळाच राहणार आहे. नाही दिसतोय पूर्ण गुलाबी लाल झालेला होता. लाल पूर्ण एकदम खतरनाक आला लाल. बट स्टिल लुक ॲट दिस. आता तो आहे लाल नाही. सो भाई कुछ नहीं रहना परमानेंट, सब निकल जाना है, कुछ नहीं बचना. आज भाई तू त्याच्यासाठी मेहनत करतीयस. कोणी कशासाठी करतात, जे करिअरसाठी करतात, पैशासाठी करतात, आहे की नाही. सो शेवटला काहीच नाही ना. मग मी विचार केला की म्हणजे शेवटला येणार तरी शेवट असेल तरी काय, शेवटला माझ्यासोबत असणार तरी काय. कारण की हे बघ, हे मासे, हे जे चामडं आहे माझं, चामडं हे एक दिवशी वितळून जाईल. मी मरेन त्यावेळेस ते हे करून टाकतील, शमशानमध्ये नेतील वगैरे काही असं. मग खतम होऊन जाईल ते सुद्धा. हाडं पण नाहीत राहणार माझे. मग माझ्यासोबत राहील काय शेवटला, आहे की नाही, हा प्रश्न होता. तर मग मला ही गोष्ट रिअलाईज झाली की भाई माझ्यासोबत फक्त राहणार आहेत माझ्या मेमरीज. गुड असो किंवा बॅड असो किंवा माझ्यासाठी महत्त्वाचं असो किंवा ते इंटरेस्टिंग नसल्या तरीही माझ्यासोबत राहणार आहेत फक्त माझं मेमरीज. सो ब्रो, नथिंग इज परमनंट. म्हणजे काहीच शेवटपर्यंत काहीच नाही राहणार आहे तुझ्यासोबत पण नाही, माझ्यासोबत पण, कोणासोबतच. आणि ज्या गोष्टी परमनंट म्हणतात की ही गोष्ट परमनंट आहे, ती गोष्ट पण परमनंट कधीच नसते. जसं की हा कलर रंग घेईल, डायरेक्ट धोका झाला माझ्यासोबत कलरच्या बाबतीत. म्हणजे शेवट काहीच नसतं. शेवटला माझ्यासोबत काहीच येणार नाही आहे, फक्त मेमरीज राहतील माझ्यासोबत शेवटी. बाकी काहीच नाही उरणार माझ्यासाठी गेलं, तुझ्यासाठी पण नाही, कोणासाठी काहीच नाही होणार. फक्त शेवट राहतील त्या मेमरीज. आणि जे आपण म्हणतो लास्ट 7 मिनिट्स, आय थिंक तेच असतील. बाकी मला नाही वाटत होतं की त्याच्या पुढं काही असतं किंवा उरेल माझ्यासोबत. सो हा आजचा वेळी कलरने मला एक नवीन धडा शिकवला. तो धडा मी तुम्हाला पण सांगितला. काहीतरी हा धडा म्हणजे हे माझं हे होतं. हां, तर ते माझी इमॅजिनेशन होती. तुम्हाला काय वाटतं तो तुमचा पर्सनल ओपिनियन आहे. आणि सांगायची इच्छा असेल की तुमचा पर्सनल ओपिनियन काय आहे, की परमनंट गोष्टींवरती, की शेवटला काही राहतं का नाही, किंवा लास्ट 7 मिनिट्सवरती असेल काही टिप्पणी, तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. बट भाई नथिंग इज परमनंट. ही लाईन लिहून घे भाई, कोरून घे. तुझ्या बेडरूमच्या त्या वॉलमध्ये जिथं तुझा कम्प्युटर ठेवलेला आहे, तर त्याच्यावर लिहून घे मोठ्या अक्षरामध्ये, नथिंग इज परमनंट. किंवा भाई ग्लॉसीमध्ये भेटतं, लाईटिंगमध्ये लिहून, भाई नथिंग इज परमनंट. काहीच परमनंट नसतं ब्रो. कुछ परमानेंट नहीं बचा है, कुछ नहीं मिलना तेरे को. आखिर में खाली तेरे साथ जाने वाली तेरी मेमोरी, तेरी फैमिली की हो जाए, तेरी बंदी की हो जाए, तेरी फैमिली, तेरे फ्रेंड्स हो गए, ओके, तेरे कलीग्स हो गए, तेरे कज़न्स हो गए, उनका ही रहना है भाई आखिर. उन्हीं की मेमोरीज तेरे साथ रहेंगी, और वो जो तुझे अच्छी लगती है, क्योंकि इंसान वही मेमोरीज़ को याद रखता है. तो कुछ कर, बट कुछ बना, कुछ नहीं, बहुत सारी मेमोरीज बना कि जो आखिर में कर निकाल.
मैं सौखी बहन पैसा कमाने निकला था, मैं नहीं, मेरे पे अभी खाली और ये पैसा संभालने के लिए भी कोई नहीं है। तो तू खाली मेमोरी पे पैसा अपने आप बन जाएगा, तू कर सकता है। मेमोरीज भी कहाँ में जाके दोस्तों के साथ बैठ, सुबह हम चलो तो बैठ, अपनी पसंदीदा औरत के साथ बैठ जाइए, बात करिए, कॉल कर लेना कभी दिन में ऐसे। ओके, तो अगर कोई टिप्पणी है आप तेरी तो मेरे को कमेंट सेक्शन में बता, क्योंकि ब्रो कुछ परमानेंट नहीं रहने वाला, नथिंग इज़ परमानेंट। और जो बंदी तो ऐसे प्रॉमिस कर रही है ना कि भाई मैं परमानेंट हूँ, मैं रहूँगी तेरे साथ हमेशा हमेशा के लिए, वो चली जाएगी बहन, सबसे पहले वही जाएगी। ये कलर भी रुक गया है, ये भी रहेगा थोड़े दिन और, बट वो बहन सबसे पहले छोड़ के भागेगी तेरे को। सो कुछ भी कर बट संभल जा, मतलब नथिंग इज़ परमानेंट। तू इतना समझने मेरे से, नथिंग इज़ परमानेंट, क्योंकि मेरे को ये कलर ने सिखाई और मैं नहीं चाहता कि भाई तू धोखा खा, तू कुछ सा है उसके बाद सीख समझे ये बात को। सो ओके, इट वॉज द लास्ट ज्ञान। चलो अभी मैं ख़त्म करता हूँ अपना। कोई तुम्हारा कुछ जो कुछ टिप्पणी है ना तो बताओ मेरे को तुम कमेंट सेक्शन में, मैं सुनना चाहूँगा ज़रा तुम्हारे अल्फाज कि मतलब भाई तुम कहना क्या, तुम क्या कहना है तुम्हें मेरे इन अल्फाजों के बारे में। ओके, सो मेरे को बताना ज़रूर।